नागपूरच्या धंतोली परिसरातील नागरिकांनी आगळ्या-वेगळ्या पद्धतीनं होळी सण साजरा करत समाजासमोर आदर्श निर्माण केलाय। त्यांनी होळी न पेटवता धंतोली उद्यानात वृक्षारोपण करत पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला। होळी सणाला सर्वत्र लाकडं आणि गोवऱ्या पेटवून सण साजरा होतो। गेली अनेक दशकांपासून होत असलेला पर्यावरणाचा ऱ्हास पाहता धंतोली परिसरातील नागरिक एकत्र येत डोळसपणे सण साजरा करण्यावर भर देतात। यातच त्यांनी होळी सणानिमित्त वृक्षारोपण केलं। त्यानंतर कोरडा गुलाल खेळत पाणी वाचवण्याचा संदेश देखील दिला। तसंच परंपरा म्हणून नव्हे तर डोळसपणे साजरा करावा असं आवाहन करत त्यांनी नागरिकांना देखील वृक्षारोपण करण्याचं आवाहन केलं। होळीच्या सगळ्या नागपुरातील नागरिकांना तसेच महाराष्ट्राच्या नागरिकांना हार्दिक शुभेच्छा। प्रत्येक वर्षीप्रमाणे लोक होळीमध्ये लाकडं पेटवत असतात आणि पर्यावरणाचं जे आता जे चालू आहे, पर्यावरणामुळे जे वातावरण खराब झालेलं आहे, हे सगळं चांगलं होण्याकरता आम्ही प्रत्येक वर्षी होळीच्या दिवशी आम्ही झाडं लावत असतो। आजही आम्ही सांकेतिक झाडं लावून होळी धंतोली गार्डनमध्ये ग्रीन अँड क्लीन फाउंडेशन तसेच भारतीय जनता पार्टी नागपूर शहर आणि पर्यावरण आघाडी आणि इथे बॅडमिंटन जो ग्रुप आहे धंतोली मंडळातला, तर यांच्या मिळून आम्ही हा होळीचा साजरा करत असतो। आणि प्रत्येकाला निवेदन आहे की त्यांनी पर्यावरणाचं रक्षण करण्याकरता, आपलं वातावरण शुद्ध ठेवण्याकरता झाडं लावायची।